नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन आणि सायलीची पहिली संक्रांत साजरी करायची असते. खरं तर त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झालेत, पण तरी देखील सगळं सुरळीत चालू झाल्यानंतरचं हे त्यांचं पहिलंच वर्ष. म्हणून यावर्षी त्यांची दोघांची संक्रांत करायची असं सगळ्या घरचे जण ठरवतात आणि त्यानुसार सगळे तयारीला सुद्धा लागतात. सायली छान काळी साडी नेसून तयार झालेली असते, मात्र अर्जुनने दुसऱ्याच रंगाचा कुर्ता घातलेला असतो. सायली त्याला हट्ट करून काळ्या रंगाचा कुर्ता घालायला लावते. आता इकडे कल्पना आणि पूर्णाजी बोलत असतात. आपण हलव्याचे दागिने तर मागवलेच नाही. तितक्यात मीरा तिथं येते आणि मी सायली ताईसाठी हलव्याचे दागिने आणले आहेत, त्याची काळजी तुम्ही करूच नका. मीराला पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. तितक्यात चैतन्य आणि अश्विन तिथं येतात आणि दोघेही एकमेकांना पतंग आणल्यात का असं म्हणून विचारू लागतात, पण दोघांनीही पतंगी आणलेले नसतात. दोघंही विसरतात. तितक्यात सखी त्या ठिकाणी पतंग आणि मांजा घेऊन येते. सगळ्यांसाठी सखी नवीन असते, कोणीच तिला भेटलेलं नसतं. मात्र मीरा तिला ओळखते आणि ही सायलीची मैत्रीण आहे सखी असं म्हणून ते सगळे तिचं वेलकम करतात. सगळे जमा झालेले असतात, पण उत्सवमूर्ती कुठे आहे असं म्हणताच अर्जुन आणि सायली खाली येतात. त्यांना पाहून तर सगळ्यांना खूप आनंद होतो. आता सगळेजण पतंग उडवायचं म्हणून बाहेर येतात आणि त्याच वेळेस काव्य आणि भूमी तिथं येतात. सायलीला त्या दोघींना पाहून खूप आनंद होतो. भूमी तर सायलीला म्हणते, अगं तू खूप छान दिसते आहेस. काव्य तर सायलीची दृष्टच काढते, माझी नजर नको लागायला तुला. भूमी म्हणते, अगं आपल्या माणसांची कधीच नजर लागत नाही. सगळे सायलीचंच कौतुक करतायत असं पाहिल्यानंतर अर्जुन तिथे येतो आणि भाऊजीसुद्धा काळ्याच कपड्यामध्ये आहेत, त्यांचंही जरा कौतुक करा. आता सखी म्हणते, हो तसे तुम्हीसुद्धा खूप हँडसम दिसतायत, पण आमच्या सायलीताईचे सर नाही तुम्हाला. अर्जुन म्हणतो, खरं तर मलाही तसंच वाटतं. आता सगळे खूप आनंदामध्ये असतात. पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन करायचं ठरतं आणि त्यावेळेस अर्जुनची टीम आणि सायलीची टीम अशा 2 टीम पडतात. खूप आनंदामध्ये सगळेजण पतंग उडवू लागतात. त्यावेळेस मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांना धडकतात आणि दोघे एकमेकांकडेच पाहत राहतात. आता हे पाहिल्यानंतर काव्य आणि चैतन्य दोघांनाही हलवून भाणावरती आणतात. पुन्हा पतंग ते उडवू लागतात आणि अर्जुन सायलीचा पतंग कापतो. सायली म्हणते, पुन्हा एकदा आपण कॉम्पिटिशन लावूयात, यावेळेस आम्हीच जिंकणार. इकडे सगळं खेळीमेळीचं वातावरण असताना आतमध्ये रविराज आणि प्रतिमा आलेले असतात. कल्पना म्हणते, खरं तर सुमनची खूप आठवण येते, पण काय करणार, असे सण समारंभ जर घरात साजरे झाले ना तर घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहतं ना, म्हणून हे सगळं साजरं केलं आहे आपण. प्रतिमा म्हणते, खरं तर सुमनला सुद्धा हे असं समारंभ साजरे करायला खूप आवडतं. पूर्णाजी म्हणते, तुम्ही दोघं आलात, पण तुमच्याबरोबर या नागराजला कशाला घेऊन आलात. तेव्हा रविराज म्हणतो, काय करणार, आम्ही दोघेही इकडे येत होतो त्यावेळेस तोच हट्ट करून मागे आलाय, म्हणे की घरात राहिले तर सुमनची जास्त आठवण येईल म्हणून. मग काय नाईलाज झाला माझा. आता तितक्यात अर्जुन सायली आतमध्ये येतात आणि ते नागराजला पाहतात. दोघेही त्याच्याकडे रागात बघून तिथून निघून जातात. तितक्यात प्रिया तिथं येते आणि अरे नागराज काका, सुमन काकू सापडल्या का असं वरवरच विचारते. नागराज म्हणतो, नाही ना, अजून नाही सापडली. प्रिया म्हणते, काळजी करू नका, येईल ती. आणि हळू आवाजात म्हणते की तुम्ही इथं काय करताय, तिकडे सुमनवरती लक्ष कोण ठेवेल. नागराज तिला सांगतो की पैसे फेकले ना की महिपतचे गुंड काहीही काम करायला तयार होतात. त्यांनाच सांगून आलो आहे तिच्यावरती चांगलं बारीक लक्ष ठेवायला. आणि असंही अर्जुन सायली काय विचार करतात हे मला कळायलाच हवं ना, त्यामुळेच मी इथं आलो आहे. प्रिया म्हणते, ते कळून घेण्यासाठी मी इथे आहे ना. आणि महिपतच्या गुंडांचं तर कौतुक सांगूच नका, त्यांनीच महिपतवरती पहारा ठेवला होता ना. काय झालं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. आता त्या बिनडोक माणसांना सुमनचा एखादा व्हिडिओ तरी काढून पाठवायला लावा, म्हणजे कळेल तरी की ती तिथंच आहे म्हणून. नागराज म्हणतो, हो हो अगदी बरोबर आहे, आणि तो लगेच तिथून निघून जातो. आता इकडे सुमन पुरती हतबल झालेली असते. ती देवाला प्रार्थना करते की देवा, आता मी इथेच अशीच अडकून राहणार आहे का, इथून माझी कधी सुटकाच होणार नाही का. अर्जुन सायली कुठे आहात तुम्ही, वाचवा मला. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता महिपतच्या गुंडांनी जे रेकॉर्डिंग पाठवलेलं असतं ते नागराज पाहत असताना नेमकी भूमी त्याला पाहते आणि त्याच्याकडून ते पुरावे मिळवण्यासाठी काव्या फोटोचं नाटक करते आणि ते पुरावे आपल्याकडे घेते. आता हे सगळे पुरावे भूमी, काव्या आणि सखी मिळून अर्जुन सायलीला सांगतात. तर आता अर्जुन आणि सायली सुमनपर्यंत पोहोचतील का आणि
नागराजला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.